महाराष्ट्र, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी काय केलंय. आज मी कढी बनवलेली आहे, भांडी वगैरे झालेली आहेत आणि कपडे तेवढे बाकी आहेत, कपडे धुतलेले नाहीत. तर बघू शकता इतकं गरम होतंय बघायलाच नको. आणि आपलं ब्लॉकचं काम सगळं झालेलं आहे. बघू शकताय लोड झाड पुसून वगैरे सगळं क्लीन वगैरे करून झालेलं आहे. आणि मी तुम्हाला कधीच म्हणजे पार्लर वगैरे दाखवलं नाही, तर मी आज माझं पार्लर दाखवते तुम्हाला. बघा, ही आहे स्पा मशीन, फॅमिलीचा बॉल आहे. ही आहे हेअर वॉशची चेअर, ही आहे पेडिक्युअरचं बकेट आणि हे वॅक्सचं पडलेलं आहे. आणि इकडं आहेत कपडे म्हणजे इकडं कपडे कसे तर मी इस्त्री करायला आणलेले आहे त्या रूममध्ये. इकडं आहे तो माझा देवारा, ही आयब्रोची आणि फेशियलची चेअर आहे. आणि हे बघा माझा छोटासा आरसा, त्यामध्ये सगळं प्रोडक्ट वगैरे ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही, हे असं माझं छोटंसं घरगुती पार्लर आहे. आणि इकडं कपाटात मी फेशियलच्या क्रीमा वगैरे ठेवते. आणि आज गरम होते त्यामुळे मी अशी छान अशी वेणी घालून बसलेली आहे. तर माझे तुम्हाला छोटंसं घरगुती पार्लर कसं वाटेल नक्कीच कमेंट करून सांगा. कसं आहे, आपल्याला दुकान टाकायचं म्हटलं का 15-20 हजार भाडं आहे, तर ते आपल्याला काय परवडत नाही. त्यासाठी मी आपलं घरगुतीच एक रूम पार्लरला केली आणि बाहेर आपल्या मशीन वगैरे आहेत. बघू शकताय ही एक झाली पार्लरची रूम. आणि ही बघा इकडे ब्लाऊज वगैरे कटिंग करायचे आहे. आणि माझ्याकडं 2 मशीनी आहेत बरं का. एक आहे पिको फॉलची आणि एक आहे आपली सिंपल कपडे शिवण्याची. तर तुम्ही तर माझं किचन बघतच असताय. ही आहे माझी बेडरूम, बघू शकताय. मला घरात म्हटल्यावर पसारा थोडाफार तर राहणारच आहे. बघा, ही आहे बेडरूम माझी. इकडं डोर आहे. इकडे कपडे घडी घालण्यासाठी ठेवलेली आहेत. आणि इकडं आहे ते आपलं कपाट आहे. बघा, ही आहे माझा कप्पा पूर्ण. इथे बघू शकते हे माझं कपड्याचं कपाट. आणि खाली आहेत ते हतरून आहेत, म्हणजे आपलं वेस्ट सामान काय काय ठेवलेलं आहे. आणि इथं आहे छोटासा एक आरसा ठेवलेला आहे. तिथे आहेत कपडे. इकडे एक आहे काय म्हणतात हँगर. आणि इकडं आहे बाथरूममध्ये कपडे आहेत. ते कपडे आज रोज सकाळी धुते बरं का, आज काय धुतलेले नाही आहेत. तर मी तुम्हाला बोलली होती 2 मशीन आहेत माझ्याकडं. तर बघा, ही उषा कंपनीची मशीन आहे, ती जिगजॅग करण्याची. आणि ही आहे जे मेट्रोची आहे, साधी म्हणजे हाफ सेटल आहे. मला झालं बरं का 2-4 वर्ष घेऊन झालं मशीन घेऊन. तर अशा पद्धतीने आपलं छोटंसं घरगुती पार्लर आहे. आणि छोटीशी मी होम टूर केलेली आहे. आणि इकडं आहे आपला मेन दरवाजा. आणि इकडं बघा, इकडं मी ठेवलेलं आहे वॉशिंग मशीन. आणि इकडे आहे वॉशिंग मशीन. इकडं आहे तो आपला पार्लरसाठी लावलेला गिझर. इकडून बघा पाईपलाईन केलेली आहे. इकडून अशी पाईपलाईन केलेली आहे ते आत हेअर वॉशसाठी. आणि इकडे एक दरवाजा आहे बघा, म्हणजे आपल्याला जर कस्टमर आलं तर ह्या डोअरमधून आत पार्लरच्या रूममध्ये आपण जाऊ शकतो किंवा आपलं कस्टमर येऊ शकतो. हे आहे
वॉश बेसिन हे वॉशिंग मशीन. इकडं असा प्लेस आहे थोडासा आणि इकडे बघा खाऊन वगैरे टाकलेलं आहे मुलीनं. इकडं असं प्लेस आहे आपला. इकडं अशी गॅलरी आहे बघू शकताय. तर माझं घर कसं आहे ते तुम्ही नक्कीच सांगा. माझी होम टूर आणि माझं छोटासा घरगुती बिझनेस कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. बघा हे आहे ते माझं सर्टिफिकेट आहे. आपण कोर्स केलेला मेकअपचा म्हणजे पार्लरचा कोर्स वगैरे केलेला. तर चला बाय. माझा छोटासा ब्लॉग आणि छोटंसं माझं घरगुती पार्लर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला बाय.